नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यानंतर सर्वात आधी प्रश्न पडतो तो मोदकाचा. कोणते मोदक करायचे, काय नाही. तसे तर सर्वच मोदक गणपती बाप्पांना खूप आवडतात, पण त्यातल्या त्यात उकडीचे मोदक गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत. चला तर मग आज आपण बनवूया उकडीचे मोदक. त्यासाठी पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालायचे. दुधाने आपले मोदक मऊ आणि लुसलुसीत बनतात. 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. ह्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 वाटी तांदळाचे पीठ घालायचे. तांदळाचे पीठ मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून त्याची पिठी तयार करून ठेवायची आहे. अशा प्रकारे ते पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे आपण पीठ घेतलं तेवढ्याच प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटे त्याची उकड काढायची आहे. दुसरीकडे आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी मी इथे फ्रेश नारळाचा वापर केलेला आहे. फ्रेश नारळ घ्यायचे, त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे. अशा प्रकारे नारळ हे ओलंच घ्यायचं आहे. कोरड्या खोबऱ्याचा वापर करायचा नाही. दुसरीकडे पॅन ठेवायचे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचे. त्यानंतर 1 चमचा खसखस घालून मिक्स करायचे. वरतून आपलं खोबरकीस त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खोबर 1 ते 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा आहे. जेवढ्या प्रमाणात आपण खोबरकीस घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात गुळाचा वापर करायचा आहे. गूळ आणि खोबर एकजीव होईपर्यंतच परतून घ्यायचे. जास्त वेळ ठेवलं तर कडक होऊन जाईल. त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. तुम्हाला आवडत असतील तर टाका, अन्यथा तुम्ही स्किप पण करू शकता. हे मिक्स झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे. दुसरीकडे आपली उकड तयार आहे का पाहूया. आपली उकड तयार झालेली आहे. एकदम मऊ झालेला आहे. त्याला मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे. मॅशर नसेल तर तुम्ही वाटीने देखील त्याला मॅश करू शकता. मला इथे थोडेसे पाणी कमी वाटले म्हणून मी थोडेसे गरम पाणी करून शिंपलेलं आहे आणि हाताच्या सहाय्याने त्याचा गोळा बनवून घेतला आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी तयार करूया. त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आहे. त्याची पारी तयार करायची आहे. त्याची अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची आहे. खालच्या बाजूनी जाडसर आणि वरच्या बाजूनी पातळ पारी तयार करायची आहे. त्याची अशा प्रकारे हळुवारपणे कळ्या पाडायच्या आहेत. एकदम छान कळ्या पाडून घ्यायच्यात. आपले कळीदार पारी तयार झाल्यानंतर त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचे आणि सर्व कळ्या एका दिशेला वळवून घ्यायच्या आहेत आणि हळुवारपणे त्याचं टोक वर काढायचं आहे. अशा प्रकारे मोदक रेडी आहे आपला. अशाच प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. आणि दुसरीकडे मी आधीच पाणी गरम करायला ठेवले आहे वाफण्यासाठी. त्यामध्ये आपले हे सर्व मोदक ठेवून घेऊयात आणि वरतून 2-2 केसर आपण त्याला लावून घेऊयात. केशर एकदम ऑप्शनल आहे. 4 ते 5 मिनिटे हे वाफवून घ्यायचे आहेत. वाव, मस्त वाफलेले आहेत आपले उकडीचे मोदक. एकदम रेडी आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत कळीदार उकडीचे मोदक तयार आहेत. गणपती बाप्पांना तर आवडणारच आहेत, पण तुम्हाला पण खूप आवडतील. ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. कमी वेळात बनणारे एकदम सोप्या पद्धतीचे उकडीचे मोदक तयार आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.